नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विथचा वापर, उपयोग आणि अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये. आता विथचा वापर आणि उपयोग केव्हा केला जातो? तर विथचा अर्थ होतो सोबत, बरोबर, शी, च्या, ने, सह. म्हणजे म्हणजे जो कर्ता आहे, प्रोनाऊन्स आहे, त्याच्याशी जोडून शी, च्या, ने, सह असं असेल त्यावेळी पण विथचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे असा होतो, म्हणजे असा होतो. म्हणजे जो शब्द असतो, म्हणजे विथ बरोबर जो शब्द यूज केला जातो ज्याच्याशी जोडलं जातं शी, च्या, ने, सह अशा प्रकारे. म्हणजे असा अर्थ असेल वाक्याचा, जर असा अर्थ होत असेल तर त्यावेळी विथचा त्यावेळी वापर केला जातो, उपयोग केला जातो. आता विथची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये पाहूयात. विथची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. पहिलं बघा, मी तुझ्यावर रागावलो नाही आहे. मी तुझ्यावर रागावलो नाही आहे. वाक्यना आय एम नॉट एंग्री विथ यू. आय एम नॉट एंग्री विथ यू म्हणजे तुझ्यावर रागावलो नाही आहे म्हणून विथ यूज केलेला आहे. तुझ्यावर म्हणून विथ यूज केलेला आहे. अँग्री होणे म्हणजे रागावणे, यू म्हणजे तू असं, आणि आय म्हणजे मी. म्हणजे आय एम नॉट एंग्री विथ यू आहे. बिकॉज ऑफ नॉट यूज केलेला आहे, बिकॉज ऑफ निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य बघा, बस आणि माझ्यासोबत नाश्ता कर. बस आणि माझ्यासोबत नाश्ता कर. वाक्याना सिट डाऊन अँड हॅव ब्रेकफास्ट विथ मी. सिट डाऊन अँड हॅव ब्रेकफास्ट विथ मी. विथ मी म्हणजे माझ्या बरोबर. ब्रेकफास्ट करणे म्हणजे नाश्ता करणे. बसण्यासाठी आपण सिट डाऊन म्हणतो. आपल्याला माहीत असेल सिट डाऊन अँड आणीसाठी अँड, म्हणून सिट डाऊन अँड हॅव ब्रेकफास्ट विथ मी असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघा, मी आजची रात्र तुझ्यासोबत राहू का. मी आजची रात्र तुझ्यासोबत राहू का. इथे राहू का आहे. राहू का म्हणजे काय झालेलं आहे, तो भविष्यकाळाचं वाक्य आहे. आता भविष्यकाळात काय वापरलं जातं आपण, तर शाल आणि विल वापरले जातं. आणि इथे मी आहे, मी म्हणजे आय. प्रश्नार्थक वाक्यात नेहमी लक्षात ठेवायचं आय आणि वी सोबत. आय आणि वी प्रश्नार्थक वाक्यामध्ये वापरताना आय आणि वी सोबत शाल वापरलं जातं, म्हणून शाल घेतलेला आहे बघा, शाल. कारण का आहे, हो किंवा नाही. हो किंवा नाही उत्तर असेल तर ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात होते प्रश्नार्थी वाक्याची. इथे मी आहे, मी म्हणजे आय आहे म्हणून शाल वापरलेला आहे. वाक्य बघा, शाल आय स्टे विथ यू टू नाईट. शाल आय स्टे विथ यू टू नाईट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. स्टे म्हणजे राहणे, विथ यू टू नाईट. विथ यू टू नाईट म्हणजे तुझ्यासोबत रात्री. म्हणून वाक्य बघा, शाल आय स्टे विथ यू टू नाईट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य, तिचे डोळे विनोदाने चमकले. तिचे डोळे विनोदाने चमकले. वाक्य येणार हर आईज. हर आईज, तिचे डोळे म्हणजे हर आईज आले. चमकणे म्हणजे ट्विंकल होणे, ट्विंकल. इथे ट्विंकल्ड केलेलं आहे, ईडी लागलेलं आहे, कारण चमकले भूतकाळ आहे म्हणून क्रियापदाचं कुठलं रूप घेतलेलं आहे, तिथे दुसरं रूप घेतलेलं आहे. म्हणून हर आईज ट्विंकल्ड विथ ह्युमर. इट्स आईज ट्विंकल्ड विथ ह्युमर. ह्युमर म्हणजे काय, विनोदाने. विनोद आणि दाने म्हणजे त्याला जोडलेलं आहे विनोदाने, म्हणून विथ ह्युमर घेतलेलं आहे. विथ ह्युमर म्हणजे हर आईज ट्विंकल्ड विथ ह्युमर. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य बघा, मी तिच्यावर प्रेम करत होतो. मी तिच्यावर प्रेम करत होतो किंवा मी तिच्यावर प्रेम करत होते
असं पण येऊ शकतं, काहीपणा, कारण आय आहे करता म्हणून. वाक्य आहे ना, आय वॉज इन लव विथ हर. आय वॉज इन लव विथ हर म्हणजे मी तिच्यावर प्रेम करत होतो किंवा मी तिच्यावर प्रेम करत होते. आता तुम्ही म्हणाल मी तिच्यावर प्रेम करत होते, असं कसं आहे? आता मैत्रिणी पण एकमेकावर काय करू शकतात? प्रेम करू शकतात. म्हणजे करतातच, किंवा आई करते मुलांवर वगैरे प्रेम, तशावर त्यावेळी ती म्हणू शकते की मी तिच्यावर म्हणजे माझ्या मुलीवर प्रेम करत होते, असं होऊ शकतं. नाहीतर तुम्ही म्हणत असाल की हे वाक्य कोणाला, मुलालाच ते लागू होतं, तसं नाही आहे. मी तिच्यावर प्रेम करत होतो, असं पण म्हणू शकतो आपण की मी तिच्यावर प्रेम करत होते. हे लेडीज म्हणू शकतं, म्हणजे कोण, मुली म्हणू शकते. म्हणून वाक्य आय वॉज इन लव विथ हर असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 6वं वाक्य, तर माझ्यासोबत ये. तर माझ्यासोबत ये. वाक्य ना, सो कम विथ मी. सो कम विथ मी. कम विथ मी म्हणजे माझ्यासोबत ये. सो म्हणजे तर यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं वाक्य बघा, मी त्याच्यासोबत जाऊ शकत नव्हती. मी त्याच्यासोबत जाऊ शकत नव्हती का, काय नव्हतो का किंवा नव्हती का, काही पण घेऊ शकतो आपण. वाक्य आहे ना, कुडंट आय गो विथ हिम. कुडंट आय गो विथ हिम म्हणजे त्याच्यासोबत, मी त्याच्यासोबत जाऊ शकत नव्हती का. कुडंट आय गो विथ हिम अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. कशाला? शकत नव्हती. शकत नव्हतीसाठी कुडंट यूज केलेला आहे. आय झालेला आहे कर्ता, गो झालेला आहे क्रियापद, हिम म्हणजे त्याच्यासोबत, अँड लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे कारण प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणून. त्याच्यानंतर 8वं वाक्य बघा, मी ऐकले की कोणीतरी तुझ्यासोबत राहत होतं. मी ऐकले की कोणीतरी तुझ्यासोबत राहत होतं. वाक्य ना, आय हर्ड समवन वॉज स्टेईंग विथ यू. आय हर्ड समवन वॉज स्टेईंग विथ यू. आय हर्ड म्हणजे मी ऐकले, समवन म्हणजे कोणीतरी, वॉज स्टेईंग विथ यू. स्टेईंग विथ यू म्हणजे तुझ्यासोबत राहत होतं. असं होतंसाठी होतं हे भूतकाळ झालं, त्याच्यामुळे वॉज इथे वापरलेलं आहे. म्हणून आय हर्ड समवन वॉज स्टेईंग विथ यू असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 9वं वाक्य बघा, तुला तिच्याशी बोलायला आवडेल का. तुला तिच्याशी बोलायला आवडेल का. वाक्य आलेलं आहे साध्या भूतकाळाचं. साध्या भूतकाळात कुठलं वापरलं जातं सहाय्यकारी क्रियापद, तर डीड वापरलं जातं. आणि का आहे, हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होणार, म्हणून डीड पहिल्यांदा आलेलं आहे बघा. डिड यू एन्जॉय टॉकिंग विथ हर. डिड यू एन्जॉय टॉकिंग विथ हर. एन्जॉय करणे, इथे आवडणे म्हणजे एन्जॉय करणे असं घेतलेलं आहे. इथे बोलायला म्हणजे टॉकिंग घेतलेलं आहे. विथ हर म्हणजे तिच्याशी, म्हणून डिड यू एन्जॉय टॉकिंग विथ हर अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य बघूया, ते कोणाशीही शेअर करू नकोस. ते कोणाशीही शेअर करू नकोस. वाक्य ना, डोंट शेअर दॅट विथ एनीवन. डोंट शेअर दॅट विथ एनीवन. विथ एनीवन म्हणजे कोणाशीही नको. शेअर करणे, डोंट म्हणजे नकोससाठी आहे ते. डोंट शेअर दॅट विथ एनीवन असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 11वं वाक्य, ओल्या कपड्याने खिडकी स्वच्छ कर. ओल्या कपड्याने खिडकी स्वच्छ कर. वाक्य ना, क्लीन द विंडो विथ अ डॅम क्लॉथ. क्लीन द विंडो विथ अ डॅम क्लॉथ. डॅम क्लॉथ असणे म्हणजे, डॅम क्लॉथ म्हणजे ओला कपडा, खिडकी म्हणजे विंडो, आणि स्वच्छ म्हणजे क्लीन, म्हणून वाक्य आलेलं आहे क्लीन द विंडो विथ अ डॅम क्लॉथ. त्याच्यानंतर 12वं वाक्य, मी तुझ्या निर्णयावर खुश आहे. मी तुझ्या निर्णयावर खुश आहे. वाक्य आहे ना, आय एम हॅप्पी विथ युअर डिसिजन. आय एम हॅप्पी विथ युअर डिसिजन. डिसिजन घेणे म्हणजे काय, निर्णय घेणे. हॅप्पी असणे म्हणजे खुश असणे. निर्णय म्हणून आलेला आहे आय एम हॅप्पी विथ युअर डिसिजन, म्हणजे मी तुझ्या निर्णयावर खुश आहे. त्याच्यानंतर 13वं वाक्य, 13वं वाक्य, आता मी तुझ्यासोबत आहे. आता मी तुझ्यासोबत आहे. वाक्य ना, नाऊ आय एम विथ यू. नाऊ आय एम विथ यू. आय एम विथ यू म्हणजे तुझ्यासोबत आहे. वाक्य नाऊ आय एम विथ यू असं. 14वं वाक्य बघा, तिच्यात काही बिघाड आहे का. तिच्यात काही बिघाड आहे का, किंवा तिच्यासोबत काही चुकीचं होत आहे का. तिच्यासोबत काही चुकीचं होत आहे का.
म्हणजे काय बिघाड आहे का, म्हणजे काय थोडं प्रॉब्लेम आहे का, असं आहे ते वाक्य बघा. तिच्यात काही बिघाड आहे का, किंवा तिच्यासोबत काही चुकीचं होत आहे का. वाक्य आहे ना, इज देअर समथिंग रॉंग विथ हर. इज देअर समथिंग रॉंग विथ हर. म्हणून वाक्य बघा रॉंग आहे. रॉंग म्हणजे बिघाड किंवा चुकीचं म्हणून. विथ हर म्हणजे तिच्यात. म्हणून इज देअर समथिंग रॉंग विथ हर म्हणजे तिच्यासोबत काही चुकीचं होत आहे का, घडत आहे का, किंवा बिघाड आहे का. अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 15वं वाक्य, ती तिच्या मैत्रिणीसोबत आली होती का. ती तिच्या मैत्रिणीसोबत आली होती का. वाक्य आहे ना, डिड शी कम विथ हर फ्रेंड्स. डिड शी कम विथ हर फ्रेंड्स. अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. कारण वाक्य कसं आहे तर भूतकाळाचं आहे, त्याच्यामुळे डिड यूज केलेलं आहे. कम म्हणजे येणे, मैत्रीण म्हणजे फ्रेंड्समध्ये आलेलं आहे, आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. ओव्हरऑल सेंटेन्स, डिड शी कम विथ हर फ्रेंड्स. अशा प्रकारे विथचा इथे वापर केलेला आहे. विथचा कसा वापर केला जातो, काय केला जातो, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन वाक्य बघा. जर काही म्हणजे प्रॉब्लेम असेल, काही येत नसेल, तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे त्याचा सराव करा. कारण वाक्य खूप महत्त्वाची आहेत ही पण वाक्य. डेली सेंटेन्स डेली टॉकिंगमध्ये पण आपण ती यूज करत असतो. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, हे तुम्हाला माहिती आहेच, तरी पण आम्ही पुन्हा एकदा सांगतो. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे पण बरीचशी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते. त्याचप्रमाणे महत्त्वाचे तुम्हाला सकारात्मक जे काही लाईन्स असतात, सकारात्मक जी काही वाक्ये असतात, क्वाटाज असतात, ते आम्ही तिथे देत असतो. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं अजून एक यूट्यूब चॅनल्स आहे, त्याचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून. त्याची यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@swapnilnaik.a1. यूट्यूब हँडल लिंक आहे @swapnilnaik.a1. तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील, त्यांनाही याचा लाभ घेता येईल. कारण त्या चॅनलवर आमच्या सगळं बहुतेक खूप प्रकारचे शब्द आम्ही देत असतो. म्हणजे तुमचा शब्दसंग्रह वाढण्यासाठी तो आम्ही स्पेशली चॅनल बनवला आहे. त्याचप्रमाणे इम्पॉर्टंट्स नोट्स पण आम्ही पुढे पुढे देणार आहोत. त्याच्यामुळे आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.